नमस्कार मैत्रिणींनो, आज आपण हे जळालेलं पातेलं साफ कसं करायचं हे बघणार आहोत. आणि अगदी जोर न लावता हे पातेलं आपण साफ कसं करायचं. आता हे पातेलं माझं दुधाचं आहे आणि यामध्ये माझ्या मिस्टरांनी कॉफी ठेवली आणि ते कंप्लीट विसरून गेले. ते कॉफी गेली आणि पातेलं पण पूर्ण जळालं. तर हा पातेलं मी साफ करायला घेतलं तेव्हा माझ्या लक्षात आलं आपण हा व्हिडिओ आपल्या मैत्रिणींनासुद्धा शेअर करूया. तर बघा मैत्रिणींनो, आता हे पातेलं पूर्ण जळालेलं आहे. आता हे पातेलं मी तुम्हाला दाखवते कशा पद्धतीने क्लीन करायचं आहे. आता या पातेल्यामध्ये मी पाणी टाकलेलं आहे. आता यामध्ये आपल्याला पाणी टाकून घ्यायचं आहे. आता हे जेवढं जळालं तेवढं आपल्याला हे पातेलं भरून घ्यायचं आहे पाण्याने. तर बघा अशा पद्धतीने ना आता हे आपण गॅसवर ठेवून द्यायचं आहे. आणि आता गॅस चालू करूया आपण. आता मी तुम्हाला दाखवते. आता यामध्ये आपण काय काय ॲड करायचं ते बघूया. आता हे पाणी आपण गरम व्हायला ठेवलेलं आहे. आणि आता यामध्ये मी 2 चमचे मीठ टाकलेलं आहे. 2 चमचे यामध्ये मीठ टाकून घ्यायचं आहे. आणि त्यानंतर त्यामध्ये मी थोडंसं व्हीम लिक्विड टाकून घेतलेलं आहे. 2 चमचे मीठ, 1 चमचाभर व्हीम लिक्विड. आणि आता आपण यामध्ये 1 चमचाभर सोडा टाकलेला आहे, खाण्याचा सोडा. आणि आता यामध्ये थोडंसं आपल्याला आता हे थोडी उकळी आली की यामध्ये आपल्याला थोडंसं व्हिनेगर टाकायचं आहे. आणि हे चांगलं आपल्याला 4-5 मिनटं हे उकळायचं आहे. छान अगदी गरम होऊ द्यायचं हे. तर बघा अशा पद्धतीने आता हे कडेचं सर्व हे जळालेलं सुटत चाललेलं आहे. जेवढं पाणी उकळतं त्याप्रमाणे ते सर्व हे जळालेला भाग हा सुटत चाललेला आहे बघा. तर अशा पद्धतीने आपण आता ते व्यवस्थित असं स्पूननी थोडं आता व्यवस्थित ते पाणी त्या पसरत राहायचं वरती. कारण ते पाणी वरपर्यंत नाही आहे त्याच्यामुळं ते थोडं पाणी वरती पण मी लावून घेत आहे. आणि जो आतमधलं जळालेलं आहे ते जसं पाणी उकळेल तशा प्रकारे ते हळूहळू सुटत चाललेलं आहे बघा. आणि आपल्याला अजिबातही जोर लावावं लागत नाही, अगदी इझिली हे निघून जातं. तर बघा अशा पद्धतीने आता हे सर्व जळालेला भाग आता हा जसं पाणी उकळेल त्याप्रमाणे ते सर्व निघून जात आहे. आणि आता आपल्याला बघा आता हे थोडं सर्व निघालेलं आहे. आता तुम्हाला दाखवते हे पातेलं मी आता पाण्याखाली धुवून घेतलेलं आहे. आणि आता हे तुम्हाला मी घासून दाखवते. अगदी पहिल्यासारखं हे पातेलं आपलं झालेलं आहे बघा. त्याचा सर्व जळालेला भाग हा निघून गेलेला आहे. आता हे पाणी आपण टाकून दिलं आणि स्वच्छ पाण्याने धुवून पुन्हा एकदा ते व्यवस्थित साबणाने घासून घेतलेलं आहे. तर बघा सर्व बाजूने हे भांडं अगदी स्वच्छ झालेलं आहे, दुधाचं पातेलं. आणि अगदी अजिबात त्याला आपल्याला जोर लावावं लागलेलं नाही आहे. अगदी सुंदर असं हे आपलं पातेलं परत पहिल्यासारखं तयार झालं. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा.